आरव जसा नित्याच्या रूममध्ये आला, मॅडम त्यांच्या स्टडी टेबलवर बसून लॅपटॉपवर त्यांचं काही काम करत बसल्या होत्या. ते बघून आरवने नाराजीत मान डोलवली. कालच्या गोष्टीवरून तिची नाराजगी अजून उतरली नव्हती आणि कदाचित ह्या टाइमला तिचा रागही अगदी योग्य होता. आपलं प्रेम कोणा दुसऱ्याबरोबर नाईट स्पेंड करायचं बोलतंय हे कोणाला सहन होणार होतं ना. नित्या, तू इथे काय करतीये? खाली सगळे लग्नासाठी साड्या बघतायत, मग तुला नाही घ्यायची का? आरवने स्वतःला संयत ठेवत तो तिच्या मागे आला. तशी क्षणभर तिची बोटं जागेवरच थांबली, पण पुढच्या क्षणी तिने तिचं काम पुन्हा सुरू केलं. सध्या त्याच्याशी कोणत्याही संभाषणावर भांडणं तिला जमणार नव्हतं. भाईने ऑलरेडी माझ्यासाठी डिझाईन करून घेतलेली साडी वर पाठवली आहे. नित्याने काम करता करताच त्याला शांततेत उत्तर दिलं. पण तिचं ऐकून इथे आरव बाबांचे डोळेच मोठे झाले. काय भाईने? पण मला घ्यायची होती तुला साडी. क्षणभर तर आरवला आपलाच भाई आपल्या प्रेमाचा दुश्मन असल्यासारखं वाटलं. पण कारट्या, त्याच्या आशीर्वादानेच नित्या आज तुझ्या नशिबात आहे. नाहीतर आत्तापर्यंत कॅनडामध्येच बर्फाचे गोळे करत बसला असतास तू. म्हणजे इथे आमच्या राक्षसाने तुझी लव्ह स्टोरी ट्रॅकवर आणून तू त्यालाच बोलून राहिलास राव. मीच भाईला सांगितलेलं म्हणून पाठवली त्याने, कारण मला भाईची चॉईस जास्त आवडते. नित्या तिचं काम उरकून लॅपटॉप बंद करून उठायला आरव तिच्या अगदी समोर आला. ते बघून ती नजर फिरवत स्वतःच 2 पावलं मागे झाली. स्वीटहार्ट, कालच्या गोष्टीचा राग अजूनही पकडून आहेस का तू? बेबी, मी सॉरी म्हटलं ना, मी रागात बोलून गेलेलो यार. आरवला तर त्याच्या या रुसलेल्या चिमणीला कसं म्हणू असं झालेलं, कारण मॅडमचा राग खूपच वाढीव होता. ती बोलत नव्हती तर त्याला अगदीच चुकल्यासारखं वाटत होतं. एक वेळ तिने शिव्या घालाव्या पण बोलावं अशी गत झालेली त्याची. सॉरी म्हटलं की झालं ना. हे बघ भुरट्या, उगाच आता माझं मस्तक फिरवू नको. मी शांत बसलीये तर मला प्लीज शांत बसू दे. तू जा बघू खाली. नित्या त्याला ढकलून बाजूने जाणार की तोच आरवने तिचा हात पकडून तिला स्वतःवर ओढलं. आरव, त्याच्या या रिॲक्शनवर ती त्याला ओरडायला जाणार की त्याआधीच आरवने तिच्या मानेत हात घालून तिच्या ओठांना ताब्यात घेतलं. तिचा राग शांत करण्याचा आता त्याला दुसरा ऑप्शन दिसतच नव्हता, म्हणून तिच्या रागाला त्याला त्याच्या प्रेमानेच शांत करावं लागणार होतं. पण त्याच्या या आक्रमणासाठी ते लेकरू तयार कुठे होतं, म्हणून त्याने किस करताच ती बावरून त्याला मागे करायला जाणार की त्याने आणखीनच तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःकडे ओढलं आणि तो आता अगदी पॅशनेटली तिला किस करू लागला. तशी इथे त्या रागातही नित्याच्या शरीरावरची लवनीलव ताट झाली. त्याचा किस इतका डीप होत चाललेला की नित्याला प्रयत्न करूनही स्वतःला आवरता येत नव्हतं. ती त्याला मागे ढकलत होती, त्याच्या छातीवर रागाने मारत होती. पण हे साहेब रोमॅन्सच्या बाबतीत अग्नेयचेही बाप असल्याने ते कसले ऐकतायत ना. शेवटी तिला श्वास कमी पडतोय बघून आरवनेच तिला सोडत तो काही क्षण मागे झाला. तसं तिने मोठे मोठे श्वास घेत भरलेल्या डोळ्यांनी रागातच त्याच्याकडे पाहिलं. सॉरी, पण ती परत काही बोलायच्या आधी आता त्याने तिच्या त्या लाल चुटक झालेल्या ओठांवर प्रेमाने अंगठा फिरवत तिच्या कपाळावर ओठ टेकवले.
अन बस आता तिला भरूनच आलं आणि ती तशीच रडत त्याच्या मिठीत शिरली. तसंही त्याच्यावर रागवणं तर कधी अग्नीलाही जमायचं नाही, तिथे नित्याला कसं जमणार होतं ना. भुरट्या, परत कालच्या सारखं काही बोललास ना तर पुढच्या टाईमला मी तुझा जीवच घेईन. नित्याने रडतच त्याच्या मानेवर दात रोवताच इथे आरवने हसतच डोळे गच्च मिटून घेतले. बेब, तुझं सगळं मान्य यार, पण तुला नाही वाटत हे करून तुम्हाला जास्त सिड्यूस करत आहेस? आरवचा नित्याच्या कमरेवरचा हात हळूच प्रवास करत तिच्या ड्रेसच्या बॅक झिपवर येताच इथे नित्याचा श्वास अडकला ना. आरू प्लीज, त्याचा भरोसा नाही जाणून नित्या त्याच्या मिठीतही कमालीची थरथरली. ते बघून आरवने दीर्घ उसासा सोडला. नीतू बेबी प्लीज, अजून लांब नाही राहू शकत यार मी तुझ्यापासून. तू समजून घे ना मला. आय वॉन्ट यू स्वीट हार्ट. आरवचा आवाज तिच्या स्पर्शाला फील करत अगदीच जड झालेला. त्याचे श्वासही कमालीचे फुलले होते. त्यात ती त्याच्या मिठीत असल्याने तिचा थपापणारा ऊर त्याला प्रकर्षाने जाणवत होता. त्यामुळे त्याला स्वतःवर कंट्रोल करणं अजूनच अवघड जात होतं. तिलाही त्याची अवस्था समजत असल्याने त्याला नेमकं कसं अडवावं हेच तिला समजेना. कारण आज त्याच्यापेक्षा जास्त तर तीच डेस्परेट झालेली. आरव, तिनेही त्याच्या मानेत चेहरा लपवत कसं बस तिच्या श्वासांना आवरलं. तसा आरव भानावर आला आणि त्याने ओठांचा चंबू करून किती मोठा मोकळा श्वास बाहेर सोडला विचारूच नका. इट्स ओके बेब, जस्ट रिलॅक्स. आरवने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला निर्धास्त केलं. तसं आत्ता कुठे जाऊन तिने त्याच्या मिठीत स्वतःला सैल करत अंग हलकं केलं. रीटा, तू हे कपडे बेबीला घालणार आहेस का? संध्याकाळच्या टाईमला प्रत्येक जण आपापल्या रूममध्ये आवरत असतानाच बेडवरचे कपडे बघून इथे विष्णूचं तोंड आकसलं ना. हो, छान दिसेल ना आपला लाडू त्यात. रीटाने त्या इवल्या कपड्यांवर नजर टाकत हसतच म्हटलं. छानच जाऊ दे, पण ह्याला किती त्या टिकल्या आहेत. त्याला असे टोचणारे कपडे नाही आवडत, माहीत आहे ना तुला. उगाच चिडचिड होते त्याची. मग त्याची चिडचिड हँडल करायची की मॉम डॅडचं लग्न एन्जॉय करायचं? विष्णूने ते कपडे बघून डायरेक्ट रिजेक्टच करून टाकलं. अरे हो बाबा, पण फक्त थोडा टाइमचाच प्रश्न आहे. लग्न झालं की लगेच मी त्याचे कपडे चेंज करेन. बरं ते जाऊ दे, आधी मला सांग तुमचे शहजादे आहेत कुठे? रीटाने तिच्याही सर्व गोष्टी काढून बेडवर ठेवल्या. नंतर पार्लरवाली आल्यावर तिला कोणती घाई नको होती. त्या आगाऊचा पाय जमिनीवर न टेकताही एका जागी टिकत नाही. मघाशी तर तो आजी आजोबांसोबत खेळत होता, आता काय माहीत कोणाकडे आहे. इथे त्याचे लाड करणारे इतके आहेत की त्याला आपली गरजही लागत नाही. आपल्या मुलाला मिळणारं हे अमर्यादित प्रेम बघून विष्णूचा कंठ काहीसा जड झाला. जे त्यांना मिळालं नव्हतं ते त्यांच्या मुलाला जन्मता लाभलेलं. ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप मोठी होती. रीटाही भरलेल्या हृदयाने त्याच्याकडे आली. विष्णू, आज अग्नीमुळे आपल्यालाही इतकं सुंदर कुटुंब भेटलं. नाहीतर मी कधी कधी विचार करते की जर आपण दोघे असतो तर एकांशाला इतके बेस्ट संस्कार, प्रेम आणि टाइम देऊ शकलो असतो का? या विचारानेही रीटाच्या मनात हुरहुर दाटून आली. नाही रीटा, आज सगळे आहेत
म्हणून आपला एकांश या छत्रछायेत वाढत आहे. नाहीतर एकलकोंड आयुष्य काय असतं हे आपल्या दोघांपेक्षा चांगलं कोणाला माहीत ना. मी तर देवाकडे नेहमीच एकच प्रे करतो, माझा एकांश अग्नीय सारखा व्हावा, तितकाच धीट आणि विशाल मनाचा, ज्याचं प्रेम भले चेहऱ्यावर दिसलं नाही तरी मनात मात्र तो प्रत्येकावर भरभरून प्रेम करणारा असावा. विष्णूला बोलता बोलताच भावुक झालेलं बघून रीटाही समाधानाने त्याच्या मिठीत शिरली. इकडे सुवर्णा तिच्या रूममध्ये तयार होऊन बसलेली. पण आज स्वतःला त्या आरशात पाहताना तिला किती ते भरून येत होतं. सुवर्णा, काय झालं राणी? इतक्या चांगल्या प्रसंगी तुझ्या डोळ्यात पाणी का? मगाचपासून मनोमन तिची कितीतरी वेळा दृष्ट काढणाऱ्या आजीने कसे बसे स्वतःचे अश्रू आवरत तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. आई, अहो अहो तुम्ही बघताय ना, ही समोर आरशात जी दिसतीये ती तुमची सुवर्णा आहे. तुमची सुवर्णा, जी नेहमी ह्या बंगल्यात फिक्कट रंगातल्या वस्त्रात मिरवायची. आज तिच्या नशिबी परत हे रंगीबिरंगी रंग आलेत. मी ह्याला कुठल्या जन्माचं पुण्य म्हणू आई, की मला ही नशिबाने नव्याने जगण्याचा एक चान्स दिला. सुवर्णाला स्वतःला त्या लाल रंगात बघून तिच्या भावना आवरताच येत नव्हत्या. त्या पार्लरवालीने तिला अगदी नवरीसारखं सोबर आणि सिंपल तयार केलं होतं, ज्यात खरंच ती खूप सुंदर दिसत होती. सुवर्णा, अगं झालं गेलं ते विसरून आज तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर. मला माहितीये ह्या सर्व गोष्टी एकाकी एक्सेप्ट करताना तुला त्रास होत आहे. कालपर्यंतचं तुझं बेरंग आयुष्य आज एकाकी रंगीन झालेलं बघून ते पचवणं तुझ्यासाठी खूप अवघडही आहे. पण तुझा या आनंदावर पूर्ण हक्क आहे सुवर्णा. आजीने एका बाजूने आपल्या सुनेला जवळ घेत तिचे डोळे पुसले. जगाचे नियम पण कसे असतात ना आई, जिथे खरं बघायला गेलं तर स्त्रीला प्रत्येक पायरीवर फक्त अग्निपरीक्षाच द्यावी लागते. म्हणजे तिचं अस्तित्व कायम एका पुरुषावर इतकं निर्भर असतं की त्याच्या वजूद शिवाय तिचं जग चालूच शकत नाही. सुवर्णाच्या बोलण्यावर आजीलाही कसं तरीच झालं. आई, जेव्हा आपण हे नाहीत समजून यांच्या विधी केलेल्या, खरं सांगायचं तर तेव्हा मला काहीच शुद्ध नव्हती. माझ्या गळ्यातला मंगळसूत्र काढलेलंही मला समजलं नव्हतं. पण आज मला ह्यांच्या सोबतचा प्रत्येक क्षण जगायचा आहे आई. परत ह्यांची नववधू होताना मला ती प्रत्येक विधी मनापासून करायची आहे. देवाने मला माझं सौभाग्य परत दिलंय. जे प्रत्येकाच्या नशिबात नसतं ते मला लाभलंय. तर मीही आता ह्या संधीचं सोनं करत भरभरून जगणार. आमच्या मुलांचा आनंद फक्त आमच्या दोघांच्या आनंदात आहे. मग मी आता माझ्या मुलांसाठी तर हे लग्न खूप आनंदाने एन्जॉय करणार. सुवर्णा रडता रडता हसतच आपल्या सासूच्या मिठीत शिरली, जिने कधीच तिला सुनेसारखं वागवलं नव्हतं. एका मुलीसारखं जपलेलं त्यांनी तिला. पण मगाचपासून तिचं दारात उभा राहून ऐकणारे अग्नेय आणि आरव मात्र खूपच भावुक झाले. आधीच आपल्या आईला त्या लाल रंगात बघून ती दोघं इतकी हँग झालेली की तिच्या शब्दांनी तर त्यांनाही रडायला शेवटी भागच पाडलं. त्यातही अग्नीने कसे बसे त्याचे अश्रू आवरले होते. पण आरव मात्र रडतच आत आला.
मॉम, अगदीच हळवी साथ घातलेली त्याने तिला, जी कानावर पडताच सुवर्णा झटक्यात आजीपासून मागे झाली. तर समोर तोंडावर हात ठेवून भरलेल्या नजरेने तिला एकटक बघणारा तिचा आरव पाहून तिला आत्ताही गलबलून आलं. पण त्या अश्रूतही आता आनंदच होता. मॉम, ही खरंच तू आहेस का ग? त्याने कधीच त्याच्या मॉमला फिक्कट कलर सोडून दुसऱ्या रंगात बघितलं नव्हतं. इतकंच काय, कधी ती ज्वेलरी घालून आणि मेकअप करूनही तयार झाली नव्हती. तिची कधी ती इच्छाच झाली नाही. लहानपणी तो नेहमी त्याच्या फ्रेंड्सच्या मॉमला बघून त्याच्या मॉमकडे तक्रार करत रडत यायचा. पण तेव्हा त्याला काही समज नव्हती, आणि जेव्हा समज आली तेव्हा त्याने तक्रार करणं बंद केलेलं. पण आज पहिल्यांदा त्याची मॉम सजलेली बघून त्या जीवाला त्याच्या भावना आवरताच आल्या नाहीत. आरू, राजा इथे मॉम जवळ ये. त्याच्या मनाची अवस्था जाणून सुवर्णानेही त्याच्या समोर हात करताच तो अगदी एखाद्या लहान मुलासारखाच त्याच्या मॉमच्या मिठीत शिरला. तसं सुवर्णानेही अजूनच त्याला हृदयाशी कवटाळून घेतलं. आजींनाही त्या दोघांना बघून भरून आलं. पण अग्नी अजूनही जागेवरून हलला देखील नव्हता. इतकंच काय, त्याने त्याच्या भरून आलेल्या अश्रूंना खाली पडण्याची मुफाही दिली नव्हती. असाच तर होता तो, अगदी तटस्थ. पण आज हा तटस्थ वटवृक्षही काहीसा वाकणार होता. मॉम, तू किती सुंदर दिसतीये माहितीये. मी सांगूही नाही शकत आज मी किती हॅपी आहे ते. मॉम, आता तू अशाच कलरफुल साड्या घालायच्या. त्या कलरलेस साड्या मला आता तुझ्या क्लोजेटमध्येही नको आहेत. आरवने रडतच सुवर्णाचे दोन्ही हात हातात घेत त्यावर ओठ टेकवले. तशी ती त्याचं प्रेम बघून रडता रडताही गालात हसली. हो बाबा, आता तुझी मॉम अशाच साड्या नेसणार. पण आता सोड तिला, माझा लेक वाट पाहत असेल. आजीच्या बोलण्यावर सुवर्णाचा हसतच लक्ष दरवाजाकडे जाताच तिच्या हृदयात हलकी कळ आली आणि तिचे डोळे पुन्हा नव्याने डबडबले. अग्नी, तिचा लेकही तिची वाट बघत आहे बघून ती माऊली तर नव्याने भरून पावली. बस त्याला बघूनच तिचं होतं नव्हतं ते अवसान पुन्हा गळून गेलं. अगदी एकटक बघत होती ती तिच्या लेकाकडे, जो पापणीही न मिटता आपल्या आईला नजरेत साठवत होता. किती अडवलं होतं तिच्या अग्नीने स्वतःच्या भावनांना. हे एक आई म्हणून तिला सांगायची गरजच नव्हती. तिच्या हाकेवर अग्नीय डोळ्यातलं पाणी परतवत तिच्या जवळ येत गुडघ्यावर बसला आणि तिचा एक हात हातात घेत त्यावर ओठ टेकवले. अग्नी, राजा, तू नाही सांगणार तुझी मॉम कशी दिसते ते? सुवर्णाने त्याच्या गालावर हात ठेवत हळव्या आवाजात विचारायला. शेवटी त्या दगडालाही पाझर फुटला शेवटी. मॉम, सांगायची गरज आहे का? त्याला तर बोलवलंही जात नव्हतं. पण आज तुझ्या मॉमला ऐकायचं आहे अग्नी. तिनेही रडता रडता हसतच हट्ट करताच त्याला अजूनच दाटून आलं. माय मॉम इज ऑलरेडी द मोस्ट ब्युटिफुल पर्सन इन माय लाईफ, बट टुडे फॉर मी यू आर द मोस्ट सनशाईन पर्सन ऑन दी अर्थ मॉम. बोलता बोलताच अग्नीचे ते भरलेले डोळे पाघळत सुवर्णाच्या हाताला भिजवून गेले. तसं तिने आपल्या या अबोल पाडसाला गलबलून काळजाशी लावून घेतलं.
तसा आरवनेही त्या दोघांना रडतच मिठी मारली. खरंच आपल्या आईला पांढऱ्या कपड्यांमधून त्या कलरफुल कपड्यांमध्ये आलेलं बघून त्या दोघांचं हळवं होणं तर स्वाभाविकच होतं. आणि तो क्षण इथे मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न मी केला आहे. त्यामुळे आजचा हा हळवा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून आवर्जून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.